अभी मजा आएगा ना भिड़ो। तर मित्रांनो, प्रिव्ह्यू तर तुम्ही पाहिलाच आहे. प्रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो केले नसेल तर लगेच फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला मी या ऑडिओवरती आपला व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता 16.3K रील्स बनवलेले आहेत. तर तुमची पण रील ट्रेंडिंगला जाऊ शकते. तर तुम्ही या ऑडिओचं तुम्हाला इथे उपयोग करायचा आहे तर ऑडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्यानंतर यूज ऑडिओवरती क्लिक करून तुम्ही आपण बनवलेला व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर चला चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर सगळ्यात आधी तर तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलाइट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. आणि जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इथे शिक इफेक्ट आणि बिटमार्क इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर बिटमार्क आणि शिक इफेक्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर त्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. तर मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर तो ॲड करायचा आहे. त्यानंतर 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर 8.22च्या बीट लिहायचं आहे आणि अशा प्रकारे कट करायचा आहे हा व्हिडिओ. तर इथपर्यंत कट केल्यानंतर तुम्हाला इथे 8.22च्या बीट लिहायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढच्या बीट लिहायचं आहे. तर आल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे कट करायचा आहे फोटो. तर अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मी सगळे फोटो ॲड केले आहेत. तर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा वाला इफेक्ट दिसून येईल. त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे फोटो आहेत. तर त्या सगळ्या फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. गेल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशाच प्रकारे सगळ्या फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर मी सगळ्या फोटोंना हा वाला इफेक्ट देतो. तर मित्रांनो, आपण सगळ्या फोटोंना इफेक्ट दिलेला आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढी पण रेझोल्यूशन पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता व्हिडिओची क्वालिटी. तर त्यानंतर तुम्हाला इथे खाली एक्सपोर्टचं बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यावरतीही व्हिडिओ बनवू. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.